शुकदेव महाराज राजा परीक्षितीला श्रीमद भागवताच्या 12 स्कंदाच्या द्वितीय अध्यायामध्ये कलियुगाच्या धर्माबद्दल सांगत असताना शुकदेव महाराज सांगतात, राजन, कालेन बलिना राजन न्यंक्षत्यायुर्बलम स्मृती. बलवान काळाच्या प्रभावाने या कलियुगात मनुष्याच्या ठिकाणची स्मरणशक्ती, दया, पवित्रता, धर्म, सत्य, क्षमा, आयुष्य, बळ यांचा लोप होऊन जाईल. मग कुलीन कोण राहील कलियुगात? वित्तमेव कलो नृणाम जन्माचार गुणोदया धर्मन्याय व्यवस्थायाम कारणं बलमेव हि. पुष्कळ धन संपत्ती ज्यांच्याकडे, समाज त्यांना कुलीन समजेल. समाज त्यांना सदाचारी सद्गुणी मानेल. धर्माच्या बाबतीत, न्यायाच्या बाबतीत धनसंपत्ती असलेल्या लोकांची शक्ती प्रभावी ठरेल. विवाहाच्या बद्दल बोलताना शुकदेव महाराज सांगतात, एकमेकांच्या आवडीवरून ते ठरतील. जितकं जास्त तुम्ही कपट कराल त्याला जास्त महत्त्व प्राप्त होईल. स्त्री पुरुषांचं श्रेष्ठत्व त्यांच्या रतिकौशल्यावरून ठरेल. आणि विप्रत्वे सूत्रमेव हे, जाणवं एवढंच ब्राह्मण काय ते ओळखण्यात येईल. जितका झकपकाक बाह्य वेश तुम्ही धारण कराल त्यावरून तुमचा आश्रम ठरेल. बाह्य वेशावरून तुमच्या दुसऱ्या आश्रमात प्रवेश असेल. आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे धनाशिवाय, संपत्तीशिवाय, पैशाशिवाय या जगात कलियुगात तुम्हाला न्याय मिळणार नाही. तुमच्या ठिकाणी असलेल्या विद्वत्तेवरून तुम्ही किती शिकला आहात याच्यावरून तुमचं पांडित्य समाज मोजेल असं नाही. तर तुमचं बोलणं, त्यातलं चातुर्य हे पांडित्य समजलं जाईल. मग कलियुगातला दुर्जन कोण? शुकदेव महाराज म्हणतात, गरिबी हेच दुर्जनत्वाचं लक्षण कलियुगात ठरल्या जाईल. मग साधू कोण? जितका जो जास्त दांभिकपणा करेल तो त्यावरून साधुत्व त्याचं ठरल्या जाईल. एकमेकाची पसंती हा विवाह संस्कार असेल. आणि प्रसाधानाला साधन स्नान अशा पद्धतीचं कलियुगामध्ये समजल्या जाईल. लोकांच्या जलाशयाला तीर्थ समजण्याची भावना लोकांमध्ये कलियुगात होईल. लावण्यम केशधारणम, विचित्र अशा पद्धतीचे केस डोक्यावर धारण करणं हे सौंदर्याचं चिन्ह समजल्या जाईल. मग पुरुषार्थ कोणता? पोट भरणं. चातुर्य कोणतं? कुटुंबाचं पालन पोषण करणं. धर्माचरण कोणतं? कीर्ती मिळवण्यासाठी केलेलं. आणि मग अशा प्रकारे शुकदेव महाराज म्हणतात, पृथ्वी जेव्हा अशा दुष्टांनी भरून जाईल तेव्हा ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र यापैकी जो बलाढ्य असेल तो राजा होईल. आणि मग तो कुठल्याही वर्णाचा ज्यावेळेला राजा होईल, लुटारू माणूस ज्या पद्धतीनं एखाद्याचं धन, स्त्री, वस्तू पळवतो त्या पद्धतीनं ती लोक पळवतील. आणि त्यांच्या त्या भीतीला, त्यांच्या त्या त्रासाला कंटाळलेली लोक दऱ्यांमध्ये, डोंगरांमध्ये, जंगलात पळून जातील. आणि अशा त्या परिस्थितीमध्ये लोकांना स्वतःची उपजीविका भागवण्याकरता मांसाचा, मधाचा, फळाचा, फुलाचा, कंदमुळाचा, बियांचा आश्रय घेऊन स्वतःचं पोट भरावं लागेल. इतकं विचित्र अशा पद्धतीचं कलियुगाचं वास्तव्य शुकदेव महाराज सांगतात की कधी कोरडा दुष्काळ पडेल,
कधी शासनाकडून कर लादला जाईल, कधी थंडी पडेल, हिमवर्षाव होईल, कधी तुफान होईल, उष्णता वाढेल, कधी पुरं येतील. आणि या सगळ्या गोष्टींचा प्रजेला त्रास होईल, नष्ट होईल प्रजा. यात तहान, भूक, रोग या सगळ्या गोष्टींनी लोक चिंताग्रस्त कलियुगात होतील. मग एकंदरीत मनुष्य जगेल किती वर्ष? 63 वर्षाणि परमायुः कलो नृणाम्. जास्तीत जास्त श्रीमद भागवतात शुकदेव महाराज म्हणतात 20 किंवा 30 वर्ष मनुष्याचं आयुष्य असेल. आणि काही काळाच्या दोषामुळे प्राण्यांची शरीर लहान होतील, रोगग्रस्त होतील. वर्णाश्रम सांगणारा धर्म वेदमार्ग नष्टप्राय जवळजवळ होईल. धर्मकार्यामध्ये जितके तुम्ही पाखंडी राहाल त्यात पाखंडी लोकांचं वर्चस्व असेल. चोरी, खोटं बोलणं, विनाकारण हिंसा याच पद्धतीनं अनेक लोक कर्म करून स्वतःचं पोट भरतील. मग एक वर्ण कुठला राहणार नाही, शूद्राप्रमाणे सगळ्यांचं आचरण होईल. आश्रमही एखाद्या गृहस्थ आश्रमासारखे होतील. केवळ वैवाहिक संबंध असलेल्यांनाच नातलग मानल्या जाईल. धान्यांची रोपे आखड होतील. मोठी असणारी झाडी शमीच्या झाडाप्रमाणे कमी उंचीची दाट सावलीची होतील, दाट सावली नसलेली होतील. ढगांमध्ये विजा जास्त चमकतील आणि घरं सगळी जी आहेत ती मोकळी मोकळी सुनी सुनी राहतील. आणि अशा रीतीनं कलियुगाच्या शेवटी माणसं गाढवासारखी होतील. तेव्हा धर्माचं रक्षण करण्यासाठी भगवान स्वतः सत्वगुणाचा स्वीकार करून अवतार धारण करतील. बोला कल्की भगवान की जय. आणि ज्या वेळेला परमात्म्याचा तो अवतार होईल तो कसा होईल? अष्टमहासिद्धींनी संपन्न, जगतांचं चराचर आश्रयस्थान असलेले भगवान स्वतः देवदत्त नावाच्या वेगवान घोड्यावर स्वार होऊन हातामध्ये तलवार घेऊन दुष्टांचा नायनाट करतील. अनेक कोट्यावधी अशा पद्धतीच्या चोरांचा डाकूंचा ते संहार करतील. आणि ज्या वेळेला हा भगवंताचा कलंकी अवतार होईल आणि परमात्म्याला लागलेल्या त्या ओटीच्या अत्यंत पवित्र सुगंधी वायूच्या स्पर्शाने तो जेव्हा लोकांच्या अंगावरून जाईल त्यावेळेला लोकांची शरीर पवित्र होतील. धर्माचं रक्षण करणारे भगवान जेव्हा कल्कीच्या रूपाने अवतार घेतील खरोखर त्यावेळेला सत्ययुगाची सुरुवात होईल आणि नवी होणारी संतती सात्विक होईल. चंद्र, सूर्य, बृहस्पती एकाच वेळी पुष्य नक्षत्रात प्रवेश करतील. त्यावेळी सत्ययुग आला असं समजावं. शुकदेव महाराज म्हणतात, राजन, या पद्धतीनं चंद्रवंश, सूर्यवंश यांच्यामध्ये जितके राजे होऊन गेले किंवा पुढे होतील या सर्वांचं मी थोडक्यात तुला या ठिकाणी वर्णन सांगितलं. तुझा जन्म झाल्यापासून नंदाला राज्याभिषेक होईपर्यंत 1115 वर्ष होतील राजन. आणि अशा पद्धतीने सगळं सांगून भगवान विष्णूंचा सत्वमय श्रीकृष्ण रूप अवतार जेव्हा परमधामाकडे गेला त्याच वेळेला खऱ्या अर्थाने कलियुगानं या जगात प्रवेश केला. परमात्म्याचं जाणं आणि माणसाचं पापात रममाण होणं ही क्रिया त्या ठिकाणी घडली. काय सांगावं महाराज, यावत् सपाद पद्माभ्याम स्पर्श नास्ते रमापती
तावत् कलिर्वै पृथिवी पराक्रांतुं न चाशकत्. जोपर्यंत परमात्म्या चरण भगवंताच्या चरणकमलांचा स्पर्श पृथ्वीला होता तोपर्यंत कलियुग पृथ्वीवर आलं नाही, येऊ शकलं नाही. पण म्हणतात ज्या वेळेला सप्तर्षी मघा नक्षत्राभोवती फिरतात त्याच वेळी कलियुग सुरू होतं. या कलियुगाचं आयुष्य जर पाहायला गेलं तर देवतांच्या कालगणनेनुसार कलियुगाचं आयुष्य 1200 वर्षाचं, म्हणजे माणसांच्या कालगणनेनुसार 4,32,000 वर्षाचं याचं आयुष्य आहे. विद्वानांचं असं म्हणणं आहे, यस्मिन् कृष्णो दिवं यातः तस्मिन्नेव तदाहने प्रतिपन्नम कलियुगम इति प्राहु पुराविदः. ज्या दिवशी भगवान श्रीकृष्णांनी परमधामाकडे प्रयाण केलं त्याच दिवशी त्याच वेळी कलियुगाची खऱ्या अर्थानं सुरुवात झाली. परीक्षिता, देवतेंच्या कालगणनेनुसार जेव्हा 1000 वर्ष होऊन जातील त्यावेळेला घाबरण्याची आवश्यकता नाही, कारण कलियुगाच्या शेवटच्या दिवसात बिघडलेली माणसांची मनं सात्विक वृत्ती वाढून आपलं खरं स्वरूप ते जाणतील आणि कलियुगाच्या एका अर्थाने समाप्तीला आणि सत्ययुगाच्या सुरुवातीला सुरुवात होईल. या पृथ्वीवरील या मनुवंशाचं वर्णन मी तुला सांगितलं. त्याचप्रमाणे प्रत्येक युगामध्ये ब्राह्मणाधिक वर्ण यांची वंशपरंपरा असते असं तू समज. या कलियुगाच्या शेवटी वासुदेवांच्या आज्ञेवरून ते पुन्हा इथे येतील आणि पूर्वीप्रमाणेच वर्णाश्रम धर्माची स्थापना करतील. सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग, कलियुग अशी ही 4 युग आहेत. ही याच क्रमानं आपापल्या वेळी पृथ्वीवरील प्राण्यांवर आपला आपला प्रभाव पाडत असतात. काय सांगावं आश्चर्य राजन. मी तुला जे वर्णन करून सांगितलं ते सर्व आणि तसंच इतर राजे सुद्धा आतापर्यंत या पृथ्वीला माझी माझी म्हणत शेवटी मरून गेले. या शरीराच्या बाबतीत काय बोलावं राजन. शेवटी किडे, विष्ठा, राख यातच याचं रूपांतर होतं. आणि यासाठी जो कोणत्याही प्राण्याला त्रास देतो त्याला आपला स्वार्थच समजत नाही, कारण त्यामुळं शेवटी आपल्याला नरकच मिळणार आहे हे त्याला का कळत नाही. ते लोक असा विचार करतात की आपली पूर्वज ज्या अखंड पृथ्वीवर राज्य करीत होते, मग आपल्या पूर्वजांनी ज्या पृथ्वीवर अखंड राज्य केलं ते आता माझ्या ताब्यात कसं राहील, माझ्यानंतर माझ्या मुलाच्या ताब्यात कसं राहील, माझ्या नातवाच्या ताब्यात कसे राहील, किंवा माझे वंशज कोणत्या पद्धतीने या पृथ्वीचा उपभोग घेतील. आणि या सगळ्या माझ्या माझ्या करण्यात हे मूर्ख अशा पद्धतीचे लोक अग्नी, पाणी आणि मातीच्या शरीराला आपलं मानतात आणि हे पृथ्वी आपली मानतात. शेवटी हे शरीर आणि जग दोन्ही सोडून स्वतः जावं लागतं. इथं काही सोबत आपल्याला नेता येत नाही. आणि अतिशय गोड शुकदेव महाराज म्हणतात, परीक्षिता, ज्या ज्या राजांनी स्वसामर्थ्यानं या पृथ्वीचा उपभोग घेतला त्या सर्वांना काळाने फक्त कथेत शिल्लक ठेवलं. कथा मात्रा कथा सूच. अशा पद्धतीनं ह्या कलियुगाचं हे घोर वर्णन शुकदेव महाराजांनी राजाला समजून सांगितलं. काही काही अत्यंत गोड सिद्धांत माणसाला या चिंतनातून प्राप्त आज आपल्याला झाले.
ममत्वं कृत्वान ते हित्वे माम निधनम गताः. हा एक सिद्धांत अतिशय खोड शुकदेवांनी सांगितला. पहा तुम्ही, माझी माझी म्हणत माणसं मरून गेले आणि कथा मात्रा कथासुच. ज्या ज्या राजांनी या पृथ्वीचा उपभोग घेतला, आपल्या नातवांनी घ्यावा, पणतवांनी घ्यावा, आपल्या वंशजांनी हिला उपभोगावा असं त्यांना वाटलं, ती राजी लोक केवळ कथेत शिल्लक राहिली आणि स्वार्थासाठी लोकांना त्रास देत शेवटी नरकाचेच अनुगामी त्या ठिकाणी झालेत. म्हणून आपला स्वार्थ आणि आपलं ध्येय हे आपल्याला पहिल्यांदा चांगल्या पद्धतीनं ठरवता आलं पाहिजे. श्रीमद भागवताचा उद्देश, श्रीमद भागवताचं सांगणं, श्रीमद भागवत ही कथा कुठल्या मोडवर येऊन थांबते, त्यातलं अंतिम सत्य काय. शुकदेव महाराजांच्या प्रत्येक चिंतनात, शुकदेव महाराजांच्या प्रत्येक कथेत, श्लोकात, त्यांच्या प्रत्येक भूमिकेत ज्यावेळेला ते जेव्हा जेव्हा राजाला हे सगळं समजून सांगतात त्यावेळेला एकच सिद्धांत सातत्यानं लक्षात येतो की मनुष्याला या पृथ्वीवरून, या भूतलावरून, या लोकातून जात असताना सोबत जर काही घेऊन जायचं असेल आणि नेणार असेल तर तो केवळ आणि केवळ धर्म, पुण्य या गोष्टी तो घेऊन जाऊ शकतो. या अर्थानं आपण कुठं थांबावं, माझं म्हणण्याची आपली सवय कुठं मोडली गेली पाहिजे याचा सुद्धा विचार आपण या ठिकाणी केला पाहिजे. आज आपण या ठिकाणी थांबणार आहोत. उद्याच्या चिंतन सेवेत आपण कलियुगाच्या दोषापासून वाचण्याचा उपाय जो शुकदेव महाराजांनी राजाला सांगितला आहे त्याचा सुद्धा विचार आपल्याला उद्या करायचा आहे. कुंडलिक वरदे हर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय.